महाराज सर्व सुखाचे भांडार तो हा सुखाची जागा दाखवून देतात अंगुली निर्देश करून. तो हा पार्वतीचा वर सुख देणारा कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान शिवप्रभू. आपण कसे आहोत? सुखी का दुःखी? दुःखी. का दुःखी? दुःखी लोकांच्या संगतीत म्हणून दुःखी. आणि माणसाच्या दुःखाचं कारण काय? दृष्टीतला फरक आहे. पारमार्थिक दृष्टी असेल तर माणूस दुःखी होत नाही. एका गृहस्थाला 50 क्विंटल कापूस झाला, दुसऱ्याला 50 क्विंटल झाला. पण ज्याची पारमार्थिक दृष्टी होती तो म्हणायला लागला, देवा केवढे तुझे उपकार रे, गेल्या वर्षी 25च झाला होता, या वर्षी 50. आणि दुसरा म्हणायला लागला, काय देवा आम्ही तुझे काय केले होते देवा? आम्ही तुझं काय बिघडवलं होतं देवा? शेजाऱ्याला 75 क्विंटल दिलास आणि मला 50 दिलास. दृष्टीतला फरक, दृष्टीतला फरक. अशा गोष्टी व्यवहारात घडत असतात, पण त्याला कोण्या पद्धतीने स्वीकारतो आम्ही याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जे सुखस्य दुःखस्य नकोपी त्याला संत म्हणतात. एका संतांच्या पायाला जखम झाली, जखम. केवढं दुःख, त्याच्यात किटाणू झाले, आळ्या पडल्या. त्याने दुःखी हो का सुखी? तो महात्मा वरून साखर टाकत होता त्याच्यावर. काय टाकत होता? आणि आपण असतो तर ऑपरेशन करून काढीत होतो त्याला. आलेल्या परिस्थितीला कसं स्वीकारतो? दृष्टीवर अवलंबून आहे. दृष्टी, पारमार्थिक दृष्टी असेल, पारमार्थिक चिंतन असेल. आम्हाला दुःखी लोकांची संगती आहे म्हणून आम्ही दुःखी, म्हणून आम्ही दुःखी आहोत. संगतीचा खूप मोठा परिणाम माणसावर होतो बरं का. सांगू का? एकदा भजन करा. शिवार संगतीचा परिणाम कसा असतो? म्हणून नेहमी नेहमी, आता हा मुलगा मृदंग वाजवतो पहा, काय गोड वाजवायला पहा, किती गोड. मला तर तुला संगच नाही वाटायला गोड. किती गोड आपल्याला वाटायला का? आपल्या पुराने असं वाजवा वाटायला का? नाही, आपल्याला वाटायला याच्यात काय पडले, कशात पडले, आपलं सगळं कुठं पडलंय? मुलगा उद्योगी झाला पाहिजे, व्यवहारी झाला पाहिजे, संस्कारित झाला पाहिजे. नाही, संस्कारित झाला पाहिजे ही भावनाच नाही. म्हणून आज खऱ्या अर्थाने साहेब आज गरज आहे. गावागावामध्ये आता शाळा झाल्या, कॉलेज झाले, ट्युशन झाले, लायब्रऱ्या झाल्या, सगळं झालं. आता एक महत्वाचं आहे, गावागावामध्ये संस्कार वर्ग चालले पाहिजे. गावागावात संस्कार वर्ग. आणि जी सुशिक्षित माणसं आहेत ना, सुशिक्षित माणसाचा एक ग्रुप करायचा, 30 लोकांचा ग्रुप करा. रोज जाऊ द्या, एकच दिवस आठवड्यातून संस्कार वर्ग 2 तासाचा घ्यायचा दर रविवारी. गावातली सगळी लहान लहान 5 ते 10, 12 वयोगटातली मुलं एकत्रित करायची आणि त्यांना संस्काराची डोस पाजवायची. मुलं येत नसतील त्यांना आमिष दाखवा, खाऊचा आमिष दाखवा. खाऊचा कोणत्याही प्रकारे का होईना लेकरं आली पाहिजेत आणि त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत. संस्कार राष्ट्रसंतांचा सिद्धांत होता, संस्कारातून संस्कृतीचा जन्म होतो आणि संस्कृतीतून काय त्याच्यात दिव्यत्व निर्माण होतं आणि ते दिव्यत्व देवत्वापर्यंत घेऊन जातं. देवत्व म्हणजे पूर्णत्व. पूर्णत्व हे पूर्णत्व अपूर्णत्वाला नाही
नाहीसं करतं, हे ज्ञान अज्ञानाला नाहीसं करतं, हे चिंतन चित्ताची परिशुद्धी करतं. म्हणून संस्कार वर्गाची गरज आहे. ज्याची गरज आहे त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही, आणि ज्याची गरज नाही त्याच्याकडे लक्ष. हा, त्याच्याकडे लक्ष आहे. लक्ष फार महत्वाचं आहे. संस्काराकडे लक्ष असेल तर देव कळेल, संस्काराकडे लक्ष असेल तर धर्म कळेल, संस्काराकडे लक्ष असेल व्यवहार कळेल, संस्काराकडे लक्ष असेल आई कळेल, संस्काराकडे लक्ष असेल बाप कळेल, समाज कळेल, धर्म कळेल. मग म्हणेल तो मातृदेव भव, पितृदेव भव, देवो देवो भव, अतिथी देवो भव. ही भारतीय संस्कृती आहे. पण आम्ही मुलांना जास्त शिकवतोय, एवढं शिकवतोय. डिग्र्याचा संग्रह आहे पण विचाराचा संग्रह नाही. हो, पैशाचा संग्रह आहे पण ज्ञानाची शिदोरी नाही. अरे ज्ञान काय? ज्ञानाच्या संबंधी सुभाषणकार बोलतात, नाही ज्ञानेन सदृशं मनम् अस्ति जगत्त्रये. ज्ञानाची किती गरज? विद्याधनम सर्वधन प्रधानम. विद्यारूपी जे ज्ञान आहे, ज्ञानरूपी जी विद्या आहे ना, ती प्रधान आहे. आणि ती विद्या, ते ज्ञान इतराला दिलं की वाढतंय, आणि तिजोरीतला पैसा दिला की कमी होते. ज्ञानाची व्याख्या कशी केली? व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. व्ययकृते, ते दिलं म्हणजे दुप्पट होतं. दत्त त्रिगुणम भवेत् न चोरहार्यम न भातृभाज्यम. तुमच्याकडे असलेल्या पैशाची तुमच्याकडे असलेल्या पैशाला चोर चोरून नेण्याची भीती आहे, तुमच्याकडे असलेल्या धनाला चोरी होण्याची भीती आहे, पण तुमच्याकडे असलेलं ज्ञान चोरी करून नेऊ शकत नाही. भाऊ की त्या ज्ञानात हिस्सा मागू शकत नाही, आणि दिलं तर ते कमी होत नाही. म्हणून विद्याधन सर्वधन संग्रह करा, ज्ञानाचा संग्रह करा, ज्ञानाचा संस्काराचा संग्रह करा, हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. माझ्या सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी सांगितलं. हा उपदेश हा ग्राह्य आहे, आणि आम्ही स्वीकारलेला उपदेश त्याज्य आहे. त्याज्य आम्ही जे अंगीकारलं, जे आमच्यात घर करून बसलं, जे अज्ञानात्मक आहे ते त्याज्य आहे. त्याज्य, त्याचा त्याग करा. आणि जे सत्य आहे, जे नित्य आहे, जे परिपूर्ण आहे, जे सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे ते स्वीकारा. ते ग्राह्य आहे, ते कल्याण आहे, कल्याणदायक आहे, उद्धारक आहे, उद्धारक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. म्हणून महादेव प्रभूंनी सुखाची जागा दाखवली. पार्वतीचा आणि पहा, तुम्ही इतिहास पहा, पुराण पहा. हे माझ्या मुखातलं नाही, माझ्या मनाचं नाहीये. मिथ्यान हे भाषण पहा पुराण शोधून. सगळी जी दुःखी झालेली मंडळी आहे ना, ती महादेवाकडेच आली. भोग पहा महादेवाकडे येणाऱ्या लोकांचा. सगळे आता बेजार आहेत. प्रदीपभाई मिश्रांनी अशी जादूची कांडी फिरवली, आता सब छोडो, आता सगळं सोडा, आणि एक लोटा जल सब समस्या का हाल. समस्या कितनी बड़ी है, कितनी भी बड़ी रहने दो, सब समस्या का हाल एक लोटा जल. आता चालू झालं पहा. तुम्ही दुकानामध्ये काय तीळ ठेवले नाही, मोहरी ठेवली नाही, जवा ठेवल्या नाही,
साडी ठेवल्या नाही, झाडाला फुलं ठेवले नाही, पानं ठेवले नाही, सगळे अगदी आउट ऑफ कव्हरेज झालेले, सगळे रेंज मध्ये आले, रेंज मध्ये. हो, नाही तर पहिले असं होतं महाराज, काय टावर खालीच रेंज नव्हती. हो, टावर खालीच रेंज नको, सगळे आउट ऑफ कव्हरेज. 100 ग्राम जीवाला आराम, 1 झुरका गंगा स्नानम, लाभा तंबा खाला चुना, 52 अध्यायाचं पुराण, राजा राणी गुलाम बादशाह, आउट ऑफ कव्हरेज. आता सगळे रेंज मध्ये आले, सगळे आता जिकडे तिकडे शिवकथा शिवकथा. अरे शिवकथेशिवाय जीवनाची व्यथा संपत नाही. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिवाय शिव, सगळीकडे शिव. पुढे तुमच्यात शिव, यांच्यात शिव, जळात, काष्टात, पिंडात, ब्रह्मांडात सगळीकडे शिव आहे. तुमच्या हृदयात शिव आहे, माझ्या हृदयात शिव आहे, आत शिव आहे, बाहेर शिव आहे. हानेगावचा शिव झाला की लोणीचा शिव आहे. सगळीकडे शिव आहे, सगळीकडे शिव. म्हणून माऊली म्हणतात, शिवा वाचुनी आहे कोण, शिवाशिवाय कोण आहे कोण. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, त्या शिवाला, त्या देवाला, त्या महादेवाला लक्ष्मीने डोक्यावर घेतलं. कोणाकोणाचं सांगू, कुणाकोणाचं सांगू. त्या देव लोकांनी डोक्यावर महादेव घेतला आणि आम्ही गळ्यातला काढून टाकला. आम्ही द्रष्ट का, नतद्रष्ट का, दुष्ट. काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे मुडा झाला काय माये.